यवत कुणी पेटवलं तसेच यवतच्या दंगलीची चौकशी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर यवतच्या दंगलीची चौकशी करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आमदार संजय गायकवाड, संजय कुटे आणि प्रताप अडसड यांनी स्वतः विरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केले। या अर्जावर येत्या 22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे। रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते 3:45 ब्लॉक असणार आहे, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल। संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला। MIDC वाळूज हद्दीत अहिल्यानगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। 59,50,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। त्यासोबतच 88 लाखांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना जेरबंद केलाय। कोल्हापूरकरांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्किट बेंच सुरू होणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आराध्ये यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्याची घोषणा केली आहे। भारताच्या माजी पंतप्रधानांच्या नातवाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलंय। पुरोगामी जनता दलाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी ठरलाय। प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान देवगौडा यांचा नातू आहे। सातारा पाटण तालुक्यातील अखंड नंदादीप उत्सवाला सुरुवात झालेली आहे। श्रावण महिन्यात श्री सिद्धेश्वर मंदिरात रात्रंदिवस 2151 नंदादीप अखंडपणे तेवत आहेत। मालेगावात गिरणा नदीच्या पुरात तरुण स्टंटबाजी करतायत। पोलिसांकडून या तरुणांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भाजप नेते प्रकाश टेकाडेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। मनोहर कुंभार यांनी टेकाडेंना 6 वर्षांसाठी निलंबित केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कारवाई करण्यात आली आहे। मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मागील सुनावणीतील अनुत्तरित प्रश्नांवर आज सुनावणी होणार आहे। ट्रम्प यांच्या आगाऊपणाला भारतानं झिडकारलंय। भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार, तर भारतानं रशियन तेल खरेदी बंद केल्याचं कळलं असं ट्रम्प यांनी म्हटलं।